नमस्कार मित्रांनो. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 2 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऋषिकेश बाजार समितीच्या ऑफिसला आलेला असतो. सगळीकडे एकच चर्चा चालू असते की आज सयाजीच्या पोरीची कोर्टात केस आहे, ऐश्वर्याची केस आहे आणि जानकी मदत करायला जाणार. जानकीच्या घरच्यांना हे अजिबात पटत नसतं. ऋषिकेश तर जानकीला खडसावून सांगतो की अजिबात तू जायचं नाही. तर इथे जानकी घरी असते. जानकीला वाटतं की नाही, घरातले सगळे कोणी मदत करत नाही आहे ना, पण आपण ऐश्वर्याची मदत करायला हवी. जानकी ऐश्वर्याची मदत करण्यासाठी घराबाहेर पडत असते आणि तेवढ्याच सारंगमध्ये येतो. सारंग म्हणतो, वहिनी तिथेच थांब, आज मी तुला घराबाहेर पडूच देणार नाही. जानकी विचारते, भाऊजी काय बोलताय तुम्ही? सारंग जानकीला काही कळायच्या आत बाहेर जातो आणि दरवाजा लावून घेतो. तो दरवाजाला टाळं लावतो. जानकी म्हणते, भाऊजी दरवाजा उघडा ना, मला कोर्टात जायचं आहे, महत्त्वाचं आहे ते, मला जाऊ द्या. सारंग म्हणतो, नाही वहिनी, आज माझा जीव गेला ना तरी आज बंद केलेला दरवाजा मी उघडणार नाही. आज तू कुठेच जायचं नाही. जानकी विचार करते की आता काय करायचं. ऐश्वर्याला आपल्या मदतीची गरज आहे, तिच्यासोबत कोणी नाही आहे. आज जर ऐश्वर्याकडे गेलं नाही तर तिचा विश्वासघात केल्यासारखं होईल. जानकी खूप विचार करत असते. तर इथे हवालदार ऐश्वर्याकडे येतो. हवालदार म्हणतो, चला कोर्टामध्ये घेऊन जायची वेळ आली आहे. ऐश्वर्या म्हणते, जानकी आली आहे ना बाहेर? हवालदार म्हणतात, नाही, बाहेर तुझ्यासाठी कोणीच आलं नाही आहे. ऐश्वर्या, आता या असल्या वातावरणात राहायची सवय कर. ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. जिच्यासाठी आपण एवढं सगळं केलं ती आली नाही. ऐश्वर्या जानकीची वाट बघत असते. आता जानकी कोर्टात कशी पोहोचते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होतीये ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी इथे मायाकडे आलेली असते आणि मायाला मकरंदबद्दल ती सगळं सत्य सांगते. मकरंद कसा बरा झाला, त्यानंतर त्याने जीव कसा दिला हे सगळं सांगते. पण माया काही विश्वास ठेवत नाही. माया म्हणते, जानकी खूप चांगुलपणाची टिमकी वाजवतेस ना तू, आणि तू दाखवायचा प्रयत्न करतेस की माझा भाऊ कसा स्वतःला दोषी ठरवत होता. पण अगं तुझ्या आईचं काय? अगं तुझी आई कशी गायब झाली विचार केलायस का? गायब झाली का गायब केली? जानकी म्हणते, पण ती चिठ्ठी? माया म्हणते, अगं ती चिठ्ठी मी लिहिली होती गं जानकी. अगं तुझी आई, ती लता, तिला माझ्यावर संशय आला होता आणि ती तुला येऊन सगळं सांगणार होती, पण त्याआधीच मी तिचा बंदोबस्त करून टाकला. जानकी म्हणते, माया हे असं बोलू नकोस, खरं सांग, काय केलंस तू माझ्या आईसोबत? खोटं बोलतेस ना? सांग माया, माझी आई कुठे? मला माझी आई हवी आहे. माया म्हणते, ए लांब. आणि तुझी आई ना, तुझ्या आईला तिथे पाठवले जिथे एक ना एक दिवस सगळ्यांना जायचं असतं. तुला माहिती आहे का? अगं मला तिला संपवायचं नव्हतं, पण ती म्हातारी थेरडी जास्त हिरोगिरी करत होती. अगं तिच्या वागण्यामुळे मला धोका निर्माण झाला असता आणि म्हणून मला तिचा काटा काढावाच लागला. जानकी खूप चिडते आणि मायाचा गळा धरते. मायासुद्धा काही कमी नाही. माया जानकीचा गळा धरते. ती जानकीला लांब ढकलते, तिच्या तोंडावर स्प्रे मारते. त्या स्प्रेमुळे जानकी बेशुद्ध पडते, ती खाली कोसळते. माया इथे मनात म्हणते, जानकी अगं तुला आत्ता इथे संपवलं असतं, पण तुला इतक्या लवकर मला संपवायचं नाही आहे. मला तुला तडफडत तडफडत मरताना बघायचे आणि तसं बघितल्यानंतरच माझ्या मनाला शांतता मिळणार आहे. अगं तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या माणसांना, तुझ्या कुटुंबाला मी मारून टाकणार, प्रत्येकाला मी तडफडवून मारणार आणि त्यावेळेस तुझ्या डोळ्यात जे पाणी येईल ना ते मला बघायचे. माझ्या दादाला जो त्रास दिलाय ना त्या सगळ्याचा बदला मी घेणार. माया जानकीकडे बघून हे सगळं बोलत असते आणि तेवढ्यात ऋषिकेश, सारंग जानकीला शोधायला तिथे येतात. ते जानकीला मोठमोठ्याने आवाज देत असतात. माया तो आवाज ऐकते आणि तिथून पळून जाते. ऋषिकेश, सारंग जानकीकडे येतात. जानकीला बेशुद्ध पडलेलं बघतात. ऋषिकेश म्हणतो, सारंग बघतोयस ना, का मायावर विश्वास ठेवलास तू आणि जानकीला इथे पाठवलंय? अरे जानकीची जी अवस्था झाली ना ती तुझ्यामुळे झाली आहे. सारंगला वाईट वाटतं. ऋषिकेश, सारंग जानकीला उचलून घरी घेऊन जातात. तर थोड्या वेळाने ऋषिकेश, सारंग जानकीला घरी आणतात. जानकी शुद्धीवर येते आणि मायासोबत काय बोलणं झालं ती घरच्यांना सगळ्यांना सांगते. मायाने तोंडावर स्प्रे मारला ते पण सांगते. सगळ्यांचा जानकीवर विश्वास असतो, पण सारंग जानकीवर विश्वास ठेवायला तयार नसतो. सारंगला पूर्ण खात्री असते की जानकी आता जे काही बोलते
ते सगळं ऐश्वर्याने जानकीच्या मनात भरवले. जानकी म्हणते, ऋषिकेश, ती माया आता चौथाळून उठली आहे. भावाच्या मरणाचा बदला घेणार आहे ती आपल्या सगळ्यांकडून. तिने मला सांगितलं आहे आपल्या सगळ्यांना मारून टाकणार आहे ती. एवढंच नाही तर माझ्या आईचा जीवसुद्धा तिनेच घेतला आहे. माझ्या आईला मारून टाकले, आता आपल्या सगळ्यांना मारणार आहे. सगळे विचार करतात की आता हे कसं थांबवायचं आपण. जानकी म्हणते, एक मार्ग आहे ऐश्वर्या, आपण सगळे ऐश्वर्याला साथ देऊ. कारण ऐश्वर्याला माया कशी आहे ते चांगलंच माहिती आहे. माया कशी आहे, ती कशा पद्धतीने विचार करते, पण तिची पुढची खेळी काय असणार आहे हे सगळं ऐश्वर्याला माहिती आहे. त्यामुळे आपण सगळे आता ऐश्वर्याला मदत करू, ऐश्वर्याचा हात धरू, म्हणजे ऐश्वर्या आपल्या या सगळ्यातून बाहेर काढेल. आपण तिला एक संधी तरी देऊन बघू ना. ती सुधारली आहे, ती चांगली झाली आहे, माझ्याशी तिचं बोलणं झालं आहे. जानकी जीव तोडून सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, पण घरातले कोणीच विश्वास ठेवायला तयार नसतात. घरातले सगळे जानकीला ऐश्वर्याच्या चुकांचा पाढा वाचून दाखवतात. ऐश्वर्याने आत्तापर्यंत काय काय घरामध्ये केले, सगळ्यांना कसा त्रास दिला आहे हे सगळं सांगतात. आणि जानकीला म्हणतात की जानकी, तू पण ऐश्वर्याची मदत नाही करायची. आता जानकीसमोर एक मोठा प्रश्न उभा असतो, आणि तो म्हणजे ऐश्वर्याची मदत कशी करायची, तिला या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं. तर इथे सारंग खूप कन्फ्यूज असतो. जानकी बोलते ते खरं आहे का माया बोलते ते खरं आहे त्याला काही कळत नाही. सारंग मायाला भेटायला येतो. मायाने तोंड झाकलेलं असतं. सारंग मायाला जे काही झाले त्याबद्दल जाब विचारतो. जानकीच्या तोंडावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं, तिला मारलं त्याबद्दल जाब विचारतो. माया म्हणते, सारंग, तुम्ही जे काही बोलता ना त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार आहे. सारंग विचारतो, का? माया आपलं तोंड दाखवते. मायाला खूप मारलेलं असतं. माया आपल्या अंगावरची वण दाखवते आणि सारंगला म्हणते, सारंग, अहो मला जानकी ताईंसोबत तसं वागावं लागलं, कारण ऐश्वर्याची माणसं मला घेऊन गेली होती. त्यांनी मला खूप मारलं, माझ्यावर दबाव टाकला आणि मला सांगितलं की जानकीवर स्प्रे मार, म्हणून मला ते सगळं करावं लागलं. सारंग, त्यांनी मला धमकी दिली होती की जानकीच्या तोंडावर स्प्रे मारला नाही, तिला मारलं नाहीस तर तुमचा जीव घेतील, आणि त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. सारंग मायाच्या या नाटकांना भुलतो आणि तिच्यावर विश्वास ठेवतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.